बुलढाणा शहरातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या मनीषा नितीन पवार या अध्यक्षपदी विराजमान झाल्या असून उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमला जालिंदर बुधवत यांची निवड झाली आहे। प्रतिस्पर्धी भाजपाकडून अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेली दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे जानेफळ जिल्हा परिषद गटातील मनीषा पवार यांनी तर शिवसेनेतर्फे कमला जालिंदर बुधवत यांचे बुधवारी अर्ज दाखल केले होते। भाजपातर्फे अध्यक्ष पदासाठी जामोद जिल्हा परिषद गटातील रुपाली अशोक काळपांडे यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी जयश्री विनोद टिकार यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते। दुपारी दोघांनीही अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेचे पीठासीन अध्यक्ष म्हणून बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी काम पाहिले। पुरेसे संख्याबळ नसल्याकारणाने भाजप प्रारंभीच बॅकफुटावर गेलेली होती। महाविकास आघाडीतील काँग्रेसचे 14, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 सदस्य असून भारिप बसपाचाही पाठिंबा महाविकास आघाडीला आहे। 8 जानेवारी रोजी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात संपूर्ण महिला राज दिसत आहे। राहिलेले कामं या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व मिळून एकजुटीने ते पूर्ण करायचा प्रयत्न करू। मातृतीर्थ मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात यांच्या आणि राजेंद्रजी शिंदे साहेब, प्रतापराव जाधव, माननीय अशोक सोमणी साहेब आणि मुकुलजी वासनिक यांच्या मदतीने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज कोणाचं वर्चस्व दिसते, पुरुषांचं की स्त्रियांचं, आणि ते कसं? बरोबरीने महिला ह्या पुरुषांच्याच बरोबरीने आज कार्यरत आहेत असं जरी दिसते। अगदी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती अध्यक्षापासून हे विशेष। बुलढाणावरून विदर्भ न्यूज करिता महेंद्र मिश्रा।